कोल्हापूर दक्षिणचे अतिशय लोकप्रिय उमेदवार अमलदादा महाडिक यांच्यासोबत आहोत. काय मुद्दे घेऊन आपण जातोय प्रचाराला? मी ज्या पद्धतीने निवडणूक जाहीर झाली त्याच दिवशी पहिल्यांदा सांगितलेलं आहे की सर्वसामान्य माणसाला ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या गरजू गोष्टी आहेत की त्यांचा विकास, रस्ते, गटर, पिण्याचं पाणी, कचरा व्यवस्थापन, आरोग्याच्या बाबतीत सुविधा, हाच प्रामुख्यानं आत्ताचा सध्याचा जो अजेंडा आहे. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये माझा जाहीरनामा की या दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी मी काय करीन मी 1-2 दिवसामध्ये जाहीर करतो. युतीच्या मॅनिफेस्टोची योजनांची खूप जास्त प्रमोशन होते, लोकांपर्यंत पोहोचते. त्या योजना इथपर्यंत पोहोचल्यात तळागाळापर्यंत? निश्चित टक्के आम्ही 100% या बाबतीमध्ये लाभार्थीच तुम्हाला जे उत्तर देतील. पण मला खात्री आहे की आम्ही तळागाळातल्या सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचलेलो आहे. कुणीही वंचित राहू नये यासाठी आमचा प्रयत्न आणि या सगळ्या महिला, आपले शेजारी असतील किंवा आपले पै पाहुणे असतील किंवा नातलग असतील किंवा आणि कोण ज्या बाबतीत जो कुटुंब एकदम बाजूला आहे अशा लोकांना सुद्धा सांगण्यासाठी स्वतः जनताच उत्स्फूर्तपणे एकमेकाला सहकार्य करत पुढे जात आहे. युतीचे घटक पक्ष आणि कार्यकर्ते कसे काम करत आहेत? सगळे मिळून एक दिलानं समन्वयानं काम करतायत. कुठलाही मतभेद नाही आहे. या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार यायला पाहिजे असं प्रत्येक कार्यकर्त्याला आणि सर्वसामान्य जनतेला वाटतं. कारण ही जनतेचे सगळे लाडके भाऊ ही तिघं जे काम करतात, आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय अजितदादा, हे सगळे जे सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जो त्यांनी मान सन्मान स्त्री शक्तीचा केला आहे, शेतकऱ्यांना आणि तरुणांना जी साथ दिली, ही साथ त्यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये अपेक्षित आहे. शेवटचं अमलदादांचं विजन स्टेटमेंट काय? माझं विजन स्टेटमेंट जर विचारलं तर हा सगळा माझा जो परिवार आहे हा कुठल्याही बाबतीमध्ये कुठल्याही ह्याच्यामध्ये अडचणीत येऊ नये. या कोल्हापूर शहराला आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघाला या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं रूप आणण्याचा प्रयत्न माझा असेल, जेणेकरून सर्व समावेश सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन. माझ्या मतदारसंघामध्ये विमानतळ पण आहे आणि झोपडपट्टी पण आहे. त्यामुळे मला इथं सगळे जे लोक आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन काम करावं लागेल. त्यामुळं औद्योगिक, शेती आणि वाढतं नागरीकरण हा असा मतदारसंघ आहे, खूप चॅलेंजिंग आहे. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की या जनता मला सेवा करायची संधी दिली आणि त्यांचं काम 100% मी करण्याचा मानस माझा आहे. या ठिकाणी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.